या ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे। अचानक झालेल्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। अनेक गावांमध्ये द्राक्षांचे घड अक्षरशः जमिनीवरती पडले। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून गेलंय। काढणीच्या तोंडावरती आलेल्या द्राक्षाच्या पिकावरती पावसाचा फटका बसल्यामुळे उत्पादन पूर्णपणे वाया जाणार आहे। काल व्यवहार करत असतानाच पाऊस आला, व्यवहारही फिसकटला पावसामुळे आणि नुकसान पण झाले। आज तर ही नुकसान बऱ्याच प्रमाणात झाली। तो मागच्या पावसा म्हणजे मागच्या जो सीझन झाला एप्रिलचा खरड छाटणीचा, त्या सीझन मध्ये त्यावेळेसही पावसाला तोंड देऊनच माल कसे तरी बनवले। कांदे बी काढायला आले 2-4 दिवसामध्ये, ते बी आता लांबणीवर गेले। तर शेतकऱ्यांनी काय करायचं याच्याकरता सरकारने आमच्याकडे काहीतरी लक्ष केंद्रित करावं हीच आमची विनंती सरकारला। बाकी दुसरं काहीच म्हणणं नाही। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीचे प्रदूषण। पंचगंगा नदीमध्ये गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावरती मासे मृत पावलेले दिसून आले।